मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण कटोरी ब्लाऊज शिवायला घेणार आहे. त्यासाठी आपला साईड पीस, कटोरी आणि योकपट्टी. मी कटोरीला अशी मार्किंग करून घेते, साईड पीसला पण मार्किंग करून घेते. मार्किंग केल्यामुळं आपल्याला कटोरी उलटी आणि सरळ समजते. कटोरीचा कपडा मी इथं 1.25 इंचाचा ट्रक्स पकडते. मी 1.25ला मार्किंग केली आहे आणि एका बाजूला 2.25 इंचाला आणि आपण 2.25 ते 2.25 इंचाचा क्रॉस ट्रक्स घेतोय. तुमचा जोही ट्रक्स असेल तुम्हाला ह्या पद्धतीने घ्यायचा आहे, म्हणजे कटोरीला टोक परफेक्ट येतो. सेम दुसऱ्या बाजूला पण तुम्ही करून घ्या. आपल्या दोन्ही कटोऱ्या ट्रक्स देऊन तयार आहेत. साईड पीस ह्याप्रमाणे ॲडजस्ट करायचे. दोन्ही कटोरीला साईड पीस ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला शिवायला घ्यायचे. आपण ज्याप्रमाणे कटिंग दाखवतो त्याप्रमाणे आपल्याला कटोरी परफेक्ट जोडायला पुरते, कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही. आपले दोन्ही कटोऱ्या जोडून तयार आहेत. आता आपण याला योकपट्टी अटॅच करूया. योकपट्ट्या मी 2 कट केले आहेत, एक वरच्या बाजूनी आणि एक उलट्या बाजूनी. हे बघा, पुढे मी 1.5 इंच कपडा पुढे सोडला आहे आणि मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला. हा बघा, हे मी इकडच्या साईडला, ज्या साईडला त्याची शिलाई वळली आहे त्या साईडला मी फोल्ड केलं आहे. आणि आपली योकपट्टी 1/2 इंच जास्त आहे तर ठीक आहे, ब्लाऊजचा कपडा कमी नाही पडला पाहिजे. आता तुम्हाला अशी शिलाई नाही मारायची. तुम्हाला हा सगळा कपडा असा फोल्ड करायचा आहे. हे बघा असा, आणि सगळा कपडा आतमध्ये घालून तुम्हाला दुसऱ्या बाजूला योकपट्टीचा शेप द्यायचा आहे. आणि ह्या बाजू छोटी आहे, ही बाजू मोठी आहे. ह्या बाजूने तुम्हाला ब्लाऊजचा सगळा कपडा बाहेर काढायचा आहे, म्हणजे तुमची फिनिशिंगसोबत योकपट्टी तयार होते. आता हा कपडा असा दिसतो तर इथं तुम्हाला दाब शिलाई टाकायची किंवा फिनिशिंग शिलाई टाकायची. हे बघा असं, एक न टाकता अशा 2 टाकून घ्यायचे. त्यामुळे ब्लाऊज फिटिंगलाही चांगला बसतो आणि फिनिशिंगला सुद्धा छान दिसतो. आता हा एक्स्ट्रा 1/2 इंच आहे तर तो मी कट करून काढते. ह्या पद्धतीनं तुम्ही दुसरीही योकपट्टी लावून घ्या. माझ्या दोन्ही कटोऱ्या तयार आहेत, कटोरीच्या पुढचे पीस. आता आपण हुकाई पट्टी लावायला घेऊया. ही पट्टी 3 इंचाची हवी, पण ह्याला किनारी आहे बाजूला, तर म्हणून मी 2.25 इंचाची घेतली. ही हुक पट्टीसुद्धा तुम्हाला 1.5 इंचाची हवी, पण ह्याला सुद्धा किनारी आहे म्हणून मी 1.25 इंचाची घेतली आहे. मोठी पट्टी आपण पहिला जोडायला घेतोय आणि खाली 1/2 ते 1.25 इंच कपडा मी एक्स्ट्रा सोडला आहे. पट्टीला मी दाब शिलाई मारून घेते आणि नंतर योकपट्टीकडची साईड आपली फिनिशिंगसोबत आले बघा, तुम्हाला दिसते. तर आपल्याला ही सुद्धा व्यवस्थित फिनिशिंगसोबत लावायचे. बिलकुल कपडा किंवा धागा बाहेर डोकवला नाही गेला पाहिजे. आणि मी अजून एक शिलाई मारली, ही सुद्धा आपण फिनिशिंगसाठी मारली आहे. तुम्ही बटन किंवा टाके याच्यामध्ये मारायचे 2 शिलाईच्या मध्ये. जशी ही पट्टी मी लावले तशीच आपण हुकाची पट्टी पण लावून घेऊया. ह्या पट्टीला मी आधी 1/2 इंच कपडा खाली सोडला आहे आणि इथं एक छोटी चुनी टाकली, तुम्हाला दिसली. ही चुनी एक टीप आहे, टाकणं गरजेचं आहे. टाकल्यामुळं इथली पट्टीला बाकही येत नाही ब्लाऊजच्या पीसला आणि पट्टी लावायला मध्ये चुन्याही पडत नाही शिलाई मारताना. हे बघा, इथं शिलाई मारताना तुम्हाला पट्टी खेचली जाते किंवा कमी पडते किंवा ब्लाऊजला फुगा येतो असं होणार नाही. तर हे बघा, व्यवस्थित आपली दुसरी शिलाई मारून झाली आहे. हे बघा, ह्या चुनीमुळं. चला, आपल्या दोन्ही पट्ट्या अटॅच झालेत. आता आपल्याला पट्ट्या चेक करायच्या आहेत. हे बघा, अशी मी चेक करते. आता जीही एक्स्ट्रा मी अशी फोल्ड केली आणि तिला असं एक मार्किंग करून घेतली. मार्किंग दिसते तर आता तुम्हाला इथं गळ्याचा परत एकदा शेप द्यायचा आहे. आपली कटोरीच्या दोन्ही पीस तयार आहेत. माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.